जय श्री स्वामी समर्थ. मंडळी, सोडून द्या अशी नाती ज्या नात्यामध्ये तुम्हाला कदर नाही, ज्या नात्यामध्ये तुमची किंमत नाही. कशाला हवीत अशी नाती? काही लोकांचं दुर्दैव असं असतं की त्यांच्या आयुष्यात काही नाती नावापुरतीच असतात. समोरचा माणूस आपली अजिबात कदर करत नाही, ही गोष्ट आपल्याला वरचीवर जाणवत असते. आपण मात्र त्याची कदर करतो, मनापासून प्रेम करतो. पण समोरचा तसा वागतो का? नाही. त्याचा प्रतिसाद मात्र झिरो असतो. अशी नाती असून नसल्यासारखी असतात. अशी नाती मनाला खूप वेदना देतात, खूप दुःख देतात. आपली काळजी नाही, विचारपूस नाही, मन दुःखी असलं तर विचारणार नाही, आपल्याला कुठला त्रास असला तर विचारायला सुद्धा तयार नसतात. अशा नात्यामध्ये राहून मन अस्वस्थ होतं, दुःखी होतं. मग मनाला वाटतं आपणच एकट्याने एवढा आटापिटा का करायचं, आपणच एकट्याने हे नातं का जपायचं, आपणच एवढं पुढे पुढे का करतो. नातं टिकवण्यासाठी दोघांचा प्रयत्न हवा. एका बाजूच्या प्रयत्नांना तर कधीही टिकत नाही. म्हणून मी आज तुम्हाला सांगणार आहे कोणती नाती त्रासदायक असतात. पण हे सांगण्या अगोदर माझी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे. तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज मला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करा. नंबर 1, जे नातं तुम्हाला सतत दुखवतं ते नातं तुमच्यासाठी कधीच नसतं. जे नातं तुम्हाला रोज टोचणी लावतं असं नातं काहीच कामाचं नसतं. कारण ज्या नात्यामध्ये प्रेम असतं त्या नात्यामध्ये दुखावणं कमी आणि समजून घेणं जास्त असलं पाहिजे. ज्या नात्यामध्ये तुमच्या भावना समजत नसतील तर ते नातं फक्त नावापुरतं उरलेलं असतं. आपण बोललो तर भांडण होणार, नाही बोललो तर दुर्लक्ष होणार. मग या नात्यामध्ये प्रेम शिल्लक राहिलंच कुठं? हे नातं शिल्लक आहेच कुठं? प्रेमात आदर, माणुसकी, जपणूक हे सगळं हवं आहे. हे असेल तरच नातं जिवंत आहे. हे नसल तर नातं हे नावापुरतंच उरलेलं आहे. काही लोकांना समजत नाही की आपण समोरच्याचं मन किती दुखावते. तो फक्त स्वतःचाच विचार करतो. अशी माणसं खूप स्वार्थी असतात. काही बायका नवऱ्यासारखं टोचून बोलणे, चिडचिड करणे, नेहमी तक्रार करणे, हे सगळं सहन करून नवरे मनाने आतून थकून जातात. त्याच उलट काही नवरे सुद्धा असे असतात, नेहमी टोचून बोलणे, टोमणे देणे, चिडचिड करणे, बायकोबद्दल नेहमी तक्रार करणे. मग अशा नात्यामध्ये राहून सतत भांडण करण्यापेक्षा वेगळं झालेलं बरं. दोघंही सुखी. सतत दुःख देणाऱ्या नात्यापासून वेगळं व्हा. अशा नात्यापासून वेगळं झालं की मन सुद्धा मोकळं श्वास सोडतो. नंबर 2, ज्याच्याकडे तुमच्यासाठी वेळ नाही त्यांच्यासाठी तुम्ही महत्वाचं कधीच नव्हता. एखाद्यानं दिवसातून 1-2 मिनिट जरी आपली चौकशी केली तर वाटतं की तो माणूस आपला आहे. पण काही लोक तुम्ही फोन केला, तुम्ही मेसेज केला तर त्याचं उत्तर देणं गरजेचं समजत नाही. आणि समजा तुम्ही फोन नाही केला, तुम्ही मेसेज नाही केला तर तिकडूनही फोन मेसेज कधीही येत नाही. अशा नात्यामध्ये नातं टिकवण्याचा प्रयत्न फक्त तुमच्याकडून एकट्याकडूनच होत असतो. आपल्या लोकांसाठी वेळ काढावा लागतो हे ज्याला समजलं त्यालाच नातं समजलं. ज्याच्याकडे तुमच्यासाठी वेळ नाही त्याच्यासाठी तुम्ही महत्वाचं नाही हे लक्षात घ्या. माणूस दिवसभर कितीही कामात असला तरी तो आपल्या माणसासाठी थोडा तरी वेळ काढतोच. जिथं वेळ नाही तिथं प्रेम नसतंच. आणि अशा नात्याचं ओझं कमी करा आणि निवांत राहा. नंबर 3, ज्याच्यासाठी तुम्ही नेहमी उपलब्ध असता, नेहमी अवेलेबल असतात, ते मात्र तुमच्यासाठी कधीही अवेलेबल नसतात. आपल्याला दुसऱ्याची मदत करायची असेल तर आपण कोणताही विचार न करता त्याच्या मदतीला धावतो. पण जेव्हा आपली वेळ येते त्यावेळी ती लोक नेमकी गायब असतात. अशा लोकांना फक्त दुसऱ्याचा उपयोग करून स्वतःचा फायदा कसं करून घ्यायचा हे माहित असतं. अशा लोकांना नातं टिकवता येत नाही. अशी लोक तुम्हाला काय वाटतं, तुम्हाला काय हवं आहे या गोष्टीचा कधीही विचार करत नाहीत. प्रत्येक वेळी आपण मदतीला धावायचं, प्रत्येक वेळी आपला हात पुढे, आणि ते मात्र आपल्या वेळी नेहमी गायब. अशा लोकांना लोकांचं घ्यायचं माहिती असतं, द्यायचं माहित नसतं. असं नातं चाळणीसारखं असतं, त्याच्यामध्ये कितीही पाणी भरा ते रिकामच राहणार. काही सुना आपल्या सासूसाठी दिवसभर धावपळ करत असतात, पण जेव्हा सुनेला मदत हवी असते तेव्हा सासूचं एक ठरलेलं उत्तर असतं, मला होत नाही, तुमचं तुम्ही बघा, माझ्या वेळी मी भरपूर केलं आहे. त्यावेळी सुनाच्या लक्षात येतं की हे नातं फक्त मीच जपत आहे, समोरचा व्यक्ती नाही. अशा नात्यामध्ये आपण स्वतःला हरवतो आणि आपल्या लक्षात येतं या नात्यामध्ये आपण एकटंच आहे. आणि अशी एकतर्फी नाती माणसाला खूप त्रास देतात आणि ही नाती टिकवणं खूप कठीण जातं. नंबर 4, सतत दोष देणारी, आरोप देणारी नाती कधीही आनंद देत नाहीत. अशा नात्यामध्ये आपण कितीही केलं तर चूक आपलीच आहे असं वाटतं आणि अशी नाती विषारी असतात. सतत तक्रारी, टीका, दोषारोप हे नातं म्हणजे प्रेमाचं लक्षण नाही. अशा नात्यात माणूस मनाने थकून जातो. आपल्यालाच आपल्यावर शंका येत जाते की आपणच कुठेतरी चुकतोय की काय.
आपलंच कुठेतरी चुकतंय की काय. समोरचा मात्र मनाने कठोर झालेला असतो. प्रेमात नेहमी आधार देणारी व्यक्ती असावी, ढकलून देणारी नाही. वाईट नात्यामध्ये तुमची किंमत नसते. तुमचं प्रेम, तुमची व्हॅल्यू, तुमचं वागणूक, तुमच्या भावना याला जर किंमत नसेल तर त्या नात्यामध्ये काहीच अर्थ नाही. काही लोक तर नेहमी तक्रार करत असतात, तू अशी, तू तशी, हे सगळं तुझ्यामुळे झालं आहे. आणि अशी लोक स्वतःची चुकी कधीच मानत नाही. त्यामुळे आपल्या मनावर ताण येतो. म्हणून अशा नात्यापासून लांब राहा, तेव्हाच मन हलकं होईल. नंबर 5, ज्यांना तुमचा स्वाभिमान महत्वाचा वाटत नाही ते नातं धोकादायक असतं. काही लोक तुमचं बोलणं, तुमची मर्यादा, तुमचा स्वाभिमान याला किंमत देत नाहीत. तुम्हाला त्यांच्या समोर नेहमी कमी लेखावं लागतं. ते लोक तुम्हाला कमी लेखतात, तुम्हाला टोचून बोलतात, तुमचा अपमान सुद्धा करतात. अशी नाती मनाला खोलवर दुखवतात. अशा नात्यामध्ये राहून आपली ओळख, आपलं स्थान हे सगळं हरवत जातं. आपण स्वतःला विसरत जातो. स्वाभिमान गमावणारी नाती नाती नसतात, ती एक कैद असते. समोरच्या व्यक्ती स्वतःला उंच दाखवण्यासाठी तुम्हाला खाली पाडण्याचा प्रयत्न करत असेल, तुमच्या निर्णयाची किंमत नसेल, जिथं स्वतःचा मान राखता येत नाही तिथं थांबायचं नाही. अशा नात्यामध्ये राहणे म्हणजे स्वतःवर अन्याय करण्यासारखं आहे. नंबर 6, जिथं फक्त तुमच्या बाजूने प्रयत्न होत असेल तिथं प्रेम नसतं, दिखावा असतो. नातं टिकवणं दोघांचं काम असतं. जिथं एक जण प्रयत्न करतोय, एक जण नातं टिकवण्याची धडपड करतोय आणि दुसरा फक्त असाच उभा आहे, तर ते नातं कधीच टिकत नाही. फक्त एकाच्या प्रयत्नाने नातं कधीही जिवंत राहत नाही. तुम्ही कॉल करायचा, तुम्ही मेसेज करायचा आणि समजून सुद्धा तुम्हीच घ्यायचं आणि समोरच्यानं मात्र भाव खात राहायचं. असं असेल तर हे नातं फक्त एकतर्फी आहे. नंबर 7, ज्या नात्यामध्ये तुम्ही घाबरून राहता, दडपून राहता ते नातं चुकीचं आहे. नात्यामध्ये प्रेम म्हणजे मोकळेपणा, भीती, दडपण, निश्चितपणा यांनी भरलेल्या नात्यामध्ये प्रेम नसतं. काही लोकांसमोर आपल्याला बोलायला भीती वाटते. ते रागवतील का? त्यांना वाईट वाटेल का? अशा नात्यामध्ये मनावर ताण असतो आणि असे दबावदायक नाती काय कामाची. नात्यामध्ये विश्वास हवा. ज्या नात्यामध्ये तुम्ही मनापासून बोलू शकत नसाल तर ते नातं कसं टिकल. काही घरामध्ये काही सुना आपल्या सासू सासऱ्याशी, दिराशी, नंदेशी मनापासून बोलत नाहीत, घाबरून बोलतात की त्यांच्या मनाला काय वाटेल, आपल्या बोलण्याचा चुकीचा अर्थ निघेल का. अशा नात्यामध्ये जगणं म्हणजे कैदेत जगण्यासारखं आहे. असं नातं टिकणं खूप मुश्किल असतं. जिथे भीती असते तिथं प्रेम टिकत नाही आणि अशी नाती धोकादायक असतात. नंबर 8, तुम्हाला जपण्यासाठी, समजून घेण्यासाठी इच्छा नसलेली नाती. समोरचा माणूस तुमचा मूड, तुमची इच्छा, तुमची परिस्थिती समजून घ्यायला तयार नसेल तर तुम्ही कितीही स्पष्ट बोला, त्याला तुमच्या भावनेमध्ये काही रस नसणार आहे. अशा नात्यामध्ये आपण नेहमी एकटे पडतो. प्रेमात जपलं जाणं हे खूप महत्वाचं आहे. समोरचा जर तुम्हाला जपायला तयार नसेल तर तो माणूस तुमचा नाही. काही ऑफिसमध्ये, काही कामाच्या ठिकाणी बॉस कर्मचाऱ्यांना कधी समजूनच घेत नाही. त्यांचा आजारपण असू दे, त्यांचं घरचे प्रॉब्लेम असू दे, काही असू दे, त्यांना त्याच्याशी काही घेणं देणं नसतं. त्यांना फक्त कामाशी मतलब असतो. हे काम कधी पूर्ण करणार, हे काम अजून का पूर्ण झालं नाही, की त्याची थोडी विचारपूस करणार नाहीत. मग अशा ठिकाणी कधीही राहू नये. अशा नात्यामध्ये माणसाने कधीही राहू नये ज्या नात्यामध्ये मनाला समाधान आणि शांती नसेल. नंबर 9, सतत स्वतःला सिद्ध करावी लागणारी नाती. ते तुमच्यावर विश्वास ठेवत नाहीत. सतत प्रश्न, सतत शंका, सतत चौकशी अशी नाती थकवणारी असतात. प्रेमात नेहमी विश्वास हवा. आपण जे करतोय ते पुरेसं नाही असं वाटणं म्हणजे नातं तुटत चाललं आहे. काही नातेवाईक तर नेहमी तुलना करत असतात. तो बघ कसा आहे, तू बघ कसा आहे, तो किती पुढे गेला, तू अजून इथंच आहे. त्यांना आपण कधीच योग्य वाटत नाही. स्वतःला नेहमी सिद्ध करावं लागतं. असं नातं आयुष्य कमी करतं. असं नातं नेहमी अपूर्ण असतं. नंबर 10, जिथं प्रेमापेक्षा उपयोग घेणं जास्त तशी नाती सोडलेलीच बरी. काही लोक नातं ठेवतात कारण त्यांना त्याच्यापासून फायदा असतो. जेव्हा तुम्हाला गरज असते तेव्हा ते तुम्हाला साथ देत नाही, पण त्यांना गरज असते तेव्हा ते तुम्हाला बोलवतात. असं नातं फक्त व्यवहार बघतं. आपण मन लावून काम करतो आणि ते मात्र तुमचा वापर करून आपलं काम झालं की पुढे निघून जातात. काही मित्र किंवा मैत्रिणी अशा असतात, त्यांना गरज असली की गोड बोलतात, जवळ येतात आणि आपलं काम करून घेतात आणि जेव्हा तुम्हाला गरज असते तेव्हा ते गायब असतात. मग अशा नात्यामध्ये राहून काय फायदा. अशा स्वार्थी नात्यातून बाहेर पडलेलंच बरं. मंडळी,
नाती आपल्याला आनंद देण्यासाठी असतात, डोक्याला ताप देण्यासाठी नाही. माणसाने नेहमी अशा लोकांजवळ राहिलं पाहिजे, जे आपल्याला जपतात, जे आपल्यावर प्रेम करतात, जे आपल्याला समजून घेतात, जे मन दुखवतात, जे आपला स्वाभिमान तुडवतात. अशी नाती आपल्याला रोज थोडं थोडं मारतात. आपण समोरच्याचं मन जपत जातो आणि समोरच्याला त्याची सवय होत जाते आणि तो आपल्याला गृहीत धरायला लागतो. माणूस प्रेमासाठी आतुर असतो, पण प्रेम नसलेल्या नात्यामध्ये प्रेम शोधत राहणं हेच आयुष्याचं खूप मोठं दुःख आहे. कधी कधी दूर जाणं म्हणजे स्वार्थ नाही, स्वतःला वाचवणं असतं. जिथं तुम्हाला किंमत नाही त्या नात्यामध्ये थांबू नका. आयुष्यामध्ये नव्याने सुरुवात करा. तुम्हाला तुमच्या हक्काचं, प्रेमाचं नक्की कोणीतरी भेटेल.